श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा मी आज ना हे चीज बॉल बनवलेले आहे घरी. तर बघा किती छान झालेले आहेत आणि कलर पण खूप छान झालेला आहे. तर ते कसे बनवले, काय बनवले ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे लहान मुलांना खूप आवडतात. घरी एखाद्या वेळेस बाहेर जाण्याचा कंटाळा येतो तर घरी बनवायला काहीच हरकत नाहीये. तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहे. तर चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी काय साहित्य लागतं, काही नाही, कसे बनवले ते मी तुम्हाला दाखवते. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हे बघा, त्यासाठी मी हे 2 बटाटे उकळून घेतलेले आहे. आता आपण यांना मॅश करू चांगले बारीक. याच्यात एक गुठडी सुद्धा राहायला नको असे करायचे. असे चांगले कुस्करून घ्यायचे किंवा आपली खिसणी असते ना, खिसणीने गाळून घ्यायचं आणि चांगले एका वाटीनं असं रगडून घ्यायचं. हे बघा, आपले बटाटे हे छान आता कुस्करून झालेले आहे. याच्यामध्ये एक सुद्धा गुठडी नाहीये. हे बघा, आता आपण काय करू, हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे ब्रेड असताना हे ब्रेड स्क्रम करून घेऊ घरी. 2-3 स्लाइस आहे ना या मिक्सर मधून चांगल्या व्यवस्थित बारीक करून घ्यायच्या. या तर हे बारीक केले, एकदम बारीक करायचं. जेवढं बारीक करता येतील ना तेवढं करायचं आणि हे या बटाट्यांमध्ये टाकायचं. हे बघा, असं बटाट्यांचं आपण हे बारीक केलेलं असतं बटाटे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. असं जेवढं मावेल तेवढंच टाकायचं. लागलं तर आपण नंतर टाकू. यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचं, थोडा चाट मसाला घालायचा, थोड्या आरोग्यानं घालायचं किंवा प्लिझा मिक्स घालायचं. तुम्हाला जे अवेलेबल असलं ते घालायचं. कोथिंबीर घालायची थोडी आणि थोडं चीज आहे ना हे खिसून घालायचं असं छान. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे चांगलं मिक्स करायचं. पाणी न घालता मिक्स करायचं हे छान. यात पोहे खायचे. 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं. जास्त घालायचं नाही, नंतर लागलं तसं घाल, पण आधी पोहे खायचे 2 चमचे तेवढं घालायचं. आणि हे बटाटे ना हे आपल्या घरात आपल्याला किती लोकांना बनवायचं आहे त्यानुसार उकडून घ्यायचे. 4-5 म्हणा, 2-3 म्हणा, असे जसे आपल्याला घरात खाणारे असतील ना तसे. आणि हे चांगलं असं छान मिक्स करायचं. हे मग बघू शकता तुम्ही, असं छान एकदम रगडून हे मिक्स करायचं. म्हणजे याचे चांगले छान बॉल झाले पाहिजे गोल. असं छान रगडायचं. हे तुमचे हात दुखून आले असले तर मग हे वाटीने रगडलं तरी चालतं. तुम्ही बघू शकता असा छान गोळा करून घ्यायचा. हा छान झालेला आहे. आता याचे आपल्याला हवे तेवढ्या आकाराचे लहान मोठे जसे असे गोळे करून घ्यायचे. हे बघा, आपले असे गोळे तयार करून झालेले आहे. आता गोळे तयार झाल्यानंतर काय करायचं, त्याची अशी हे करायची, पुरीसारखं करायचं हाताने थोडं असं. आणि त्यात एक आपले चीजचे हे तुकडे करून घेतलेले आहे मी असे, ते ठेवायचा मध्ये आणि याचे असे दाबून मध्ये घालायचा आणि याचे गोल करायचे. याला चीज बॉल्स म्हणतात. हे बघा, असे हे सर्व करून घ्यायचे. लहान मुलांना तर खूप आवडतात हे. असं वेगळं काही करायला काहीच हरकत नाही. घरात विकत घ्यायला तर खूप महाग मिळतात हे. म्हणून हे घरी करायचे असे छान. नाश्त्यालाही छान आहे आणि हे बनवायला पटकन होतं आणि खायला पण छान रुचकर लागतात हे.
हे बघा, हे आपले असे हे चीज बॉल तयार करून झालेले आहे. आता आपण याला तळायला घेऊ. हे बघा, गॅस सुरू करून आपण गॅसवर तेल तापायला ठेवलेला आहे. आता गॅस आपण थोडा मोठा करू. तेल तापेल तोपर्यंत थोडा मोठा करायचा. हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बॉल सोडायचे. गॅस मीडियम ठेवायचा. असे सर्व बॉल तळायला ठेवायचे. थोड्या वेळाने चमच्याने असे थोडे चमच्याच्या दांड्याने सुटे करून घ्यायचे आणि असे पलटवायचे. आणि मंद हिच्यावर तळायचे खूप. असे मधून मधून त्यांना खालून वर खालून असे करत राहायचे. छान एवढे सुंदर होतात ना हे. खायला पण एकदम मऊ होतात आणि लहान मुलांना तर खूप आवडतात हे. सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी एखाद्या वेळेस लहान मुलं सुट्टीच्या दिवशी घरी असतात तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवून द्यायला काहीच हरकत नाही. तुम्हाला बघता बघता माझी ही रेसिपी जर मनापासून आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चांगला यांना सोनेरी कलर येईल ना तोपर्यंत छान मंद हिच्यावर तळायचे हे. हे बघा, या कलरला आले पाहिजे हे असे सोनेरी कलर छान. या स्टेपला आले म्हणजे गॅस बंद करायचा. एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवायचा आणि मग नंतर याच्यावर ठेवायचे म्हणजे त्याच्यातलं जे तेल असतं ना ते कागद शोषलं जातं. असे हे सगळे काढून घ्यायचे. असे हे सगळे बॉल आपले तळून तयार झालेले आहे. हे बघा किती छान आलेले आहे. इतर आता डिश मध्ये सर्व करायचे. हे बघा, याच्याबरोबर हे टोमॅटो केचप द्यायचं, टोमॅटो सॉस द्यायचा किंवा आपली हिरवी चटणी असते पुदिन्याची आणि कोथिंबीरची ती चटणी द्यायची याच्याबरोबर आणि हे असं सर्व करायचं खायला. बघा, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलचा बेल आयकॉनचं बटन दाबलं म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.